नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स शिकणार आहोत। सिंपल पास्ट टेन्सला मराठीमध्ये साधा भूतकाळ असं म्हणतात आणि मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की टेन्स शिकायचा म्हणजे क्रियापद शिकायचे आणि या टेन्समध्ये आपल्याला क्रियापद कोणते वापरायचे, म्हणजे हेल्पिंग वर्ब्स कोणते वापरायचे किंवा मेन वर्ब्स कोणते वापरायचे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। या टेन्समध्ये मेन वर्बचं V2 म्हणजे दुसरं रूप, वर्ब टू दुसरं रूप आपल्याला वापरायचं आहे आणि ह्या V2 ला आपण पास्ट टेन्स असं पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब असं देखील म्हणतो किंवा भूतकाळी रूप असं मराठीमध्ये त्याला आपण म्हणू शकतो। या टेन्समध्ये विधान बनवताना होकारार्थी विधानामध्ये आपण डायरेक्टली क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो आणि नकारार्थी विधान बनवताना किंवा यस नो टाइप क्वेश्चन बनवताना किंवा WH टाइप क्वेश्चन बनवताना, यस नो टाइप क्वेश्चन बनवताना आणि WH क्वेश्चन बनवताना आपल्याला ऑफकोर्स हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद वापरावंच लागतं आणि त्यामुळे या टेन्समध्ये ज्यावेळेस डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं असेल त्यावेळेस आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरत नाही किंवा वापरू शकत नाही। मग त्यावेळी आपल्याला क्रियापदाचं बेस्ट फॉर्म म्हणजे मूळ रूप वापरावं लागतं। मूळ रूप या अर्थाने की V1 म्हणजे वर्तमान काळी रूप हे फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरलं जातं, ज्याला क्रियापदाला ज्या ठिकाणी क्रियापदाला यस, ES किंवा IS प्रत्यय जोडलेला असतो। बेस्ट फॉर्म म्हणजे त्या क्रियापदाला ED प्रत्यय नसतो, यस ES प्रत्यय नसतो, ते फक्त मूळ रूपामध्ये असतं। असं मूळ रूप आपल्याला डीड सोबत वापरलं तर ते पुन्हा त्याचा भूतकाळी अर्थच घेतला जातो। या ठिकाणी आपण बघू शकता की बेस्ट फॉर्म आणि V2 म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप या ठिकाणी दिलेले आहेत। स्पेलिंग्स आणि मराठी अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत, आपण ते वाचू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता। राईट म्हणजे लिहिणे, रोट म्हणजे लिहिले किंवा लिहिली किंवा लिहिले, लिहिला म्हणजे कर्मानुसार वेगवेगळे या ठिकाणी अर्थ होऊ शकतात ऑब्जेक्ट नुसार, जसे की मराठीमध्ये अर्थ वेगवेगळे होतात, इंग्लिशमध्ये मात्र अगदी सोपा आहे, एकच रूप आहे, रोट एवढंच रूप आहे, त्याचे मराठीमध्ये वेगवेगळे अर्थ होऊ शकतात। गो म्हणजे जाणे, त्याचं V2 आहे वेंट, WENT, वेंट म्हणजे गेला, गेली, गेले किंवा गेल्या। हे मी मुद्दा म्हणून सांगत आहे कारण की मराठीमध्ये त्याचे वेगवेगळे अर्थ होतात। माझा मित्र पुण्याला गेला, माझी बहीण तिच्या गावाला गेली, मुले वर्गात गेले, गायी शेतात गेल्या। अशा प्रकारे कर्त्यानुसार या ठिकाणी वेगवेगळे अर्थ मराठीत होतात, परंतु इंग्लिश मध्ये कोणताही कर्ता असेल तरी त्याच्यासोबत सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपल्याला एकच क्रियापद वापरायचं आहे, ते म्हणजे वेंट। म्हणजे अगदी सोपा आहे परंतु आपण समजून हे घ्यायला हवं। SEEC म्हणजे पाहणे, SAW सॉ म्हणजे पाहिले, टेल म्हणजे सांगणे, टोल म्हणजे सांगितले किंवा सांगितला, सांगितली, प्ले म्हणजे खेळणे, प्लेड म्हणजे खेळला, खेळली, खेळले, खेळल्या। वेगवेगळ्या अर्थात आपण हे समजून घेऊ शकता। किल म्हणजे ठार मारणे, KILLED, किल्ड म्हणजे ठार मारले किंवा ठार मारला। रन म्हणजे पळणे, रॅन म्हणजे पळाला, पळालो। सीट म्हणजे बसणे, SIT सीट म्हणजे बसणे, SAT सॅट, सॅट म्हणजे बसला, बसली, बसले। स्टडी STUDY स्टडी म्हणजे अभ्यास करणे, STUDIED, या ठिकाणी Y ऐवजी IED वापरलं जातं, म्हणजे V2 फॉर्म करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कसे चेंजेस होत आहेत। इंग्लिश मध्ये अनेक क्रियापद रेग्युलर वर्ब्स म्हणून कन्सिडर केले जातात। रेग्युलर वर्ब्स त्यांना म्हटलं जातं कारण की त्यांचं V2 आणि V3 फॉर्म्स D किंवा ED जोडून केलं जातं, त्यामुळे त्यांना रेग्युलर वर्ब्स असं म्हणतात। आणि काही क्रियापद किंवा लिमिटेड वर्ब्स, म्हणजे काही थोड्या प्रमाणामध्ये असलेले काही क्रियापद आहेत की ज्यांचं V2 आणि V3 फॉर्म हे वेगवेगळं असतं। फॉर एक्झाम्पल ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, स्विम, स्वॅम, स्वम, सीट, सॅट, सॅट, त्या ठिकाणी D किंवा ED जोडलेलं नसतं, त्यांना इरेग्युलर वर्ब्स असं म्हणतात। म्हणून क्रियापदाचं V2, V3 फॉर्म करत असताना त्या ठिकाणी कॅटेगरायझेशन आहे, ते सुद्धा आपण समजून घेऊ शकता। तसंच पहा, थ्रो, थ्रू, थ्रोन, कॅच, कॉट, कॉट, टीच, टॉट, टॉट, अशा प्रकारे स्पीक, स्पोक, स्पोकन, असे वेगवेगळे म्हणजे असे काही क्रियापद आहेत की त्यांचे V1, V2 आणि V3 हे वेगवेगळे आहेत,
किंवा रेग्युलर फॉर्म होत नाहीत, म्हणजे रेग्युलरली म्हणजे डी किंवा ईडी जोडून, त्यांना आपण इरेग्युलर वर्ब्स असं म्हणू शकतो. आता यासाठी जर विद्यार्थी जे की अगदी बेसिक लेवलला स्टडी करत आहेत त्यांनी असे अनेक क्रियापद पाठ केले पाहिजे. त्या क्रियापदांचं बेस फॉर्म V1, V2, V3 आणि ING फॉर्म ज्याला V4 म्हणतात. क्रियापदांची पाचही रूप आपल्याला माहिती असली पाहिजेत. आणि जर तुमच्यापैकी कोणाच्या मनामध्ये प्रश्न असला की क्रियापदाची 5 रूप कशी, तर त्याच्या संबंधित एक स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो आपण चॅनलवरती पाहू शकता. तदनंतर या ठिकाणी या टेन्स मध्ये रूल्स आहेत की जे वाक्य कसे बनवायचे त्याचे रूल्स आहेत, आणि हा टेन्स कधी वापरायचा तेही मी सांगणार आहे. हा टेन्स भूतकाळामध्ये एखाद्या वेळी एखादी क्रिया घडली, एखादी घटना घडली ते सांगण्यासाठी हा टेन्स वापरला जातो. भूतकाळामध्ये सातत्याने एखादी गोष्ट केली गेलेली असेल तरी सुद्धा हा टेन्स आपण वापरू शकतो. भूतकाळामध्ये काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी किंवा एखाद्या विशिष्ट वेळी किंवा एखाद्या विशिष्ट वर्षामध्ये एखादी क्रिया घडली ते सांगण्यासाठी सुद्धा हा टेन्स वापरला जातो. परंतु ती क्रिया ही भूतकाळामध्ये असावी आणि ती क्रिया भविष्यातली नसावी किंवा सातत्याने घडत आहे अशी नसावी. जर सातत्याने क्रिया घडत असेल तर ती आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगतो. तो त्याच्याविषयी यापूर्वी मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तोही आपण पाहून घ्यावा. सिंपल पास्ट टेन्स मध्ये जे रूल्स आहेत मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जर फक्त मेन व्हर्ब जर वापरलेला असेल तर ते V2 मध्ये असतं, आणि जर निगेटिव्ह करताना, यस नो करताना, यस नो क्वेश्चन बनवताना डीड वापरलेलं असलं, डीड किंवा डिडंट, तर त्यावेळी मात्र बेस फॉर्म वापरायचा आहे. अफर्मेटिव्ह स्टेटमेंट ज्याला होकारार्थी विधान असं आपण म्हणतो, त्यामध्ये कर्त्यानंतर V2 फॉर्म येतं आणि नंतर ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट किंवा रिमेनिंग जे काही एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स असतील ते येतात. निगेटिव्ह स्टेटमेंट मध्ये इथे आपण पाहू शकता की सब्जेक्ट म्हणजे कर्ता आधी सुरुवातीला वापरायचा, त्यानंतर डीड नॉट वापरायचं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू आणि डस हे हेल्पिंग वर्ब्स आहेत, तर या टेन्स मध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब आहे आणि डीड नॉटच्या नंतर क्रियापदाचं बेस फॉर्म आणि नंतर रिमेनिंग जे काही ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट त्या वाक्यामध्ये असेल ते वापरायचं आहे. या ठिकाणी आपण वाक्य बघू शकता. आय रोट 2 letters. मी 2 पत्र लिहिले. आय डिड नॉट राईट अ लेटर. मी पत्र लिहिले नाही. शी टोल्ड मी हर नेम. तिने मला तिचे नाव सांगितले. या ठिकाणी क्रियापदांना मी अंडरलाईन केलेला आहे, जे वर्ब्स आहेत त्यांना अंडरलाईन केलेला आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आपण पाहू शकता. त्या निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये डिड नॉट आणि त्यानंतर बेस फॉर्म वापरलेला आहे, म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप वापरलेलं आहे. शी टोल्ड मी हर नेम. तिने मला तिचे नाव सांगितले. शी डिड नॉट हेल्प हर सिस्टर्स. तिने तिच्या बहिणींना मदत केली नाही. मुकुंद आस्क्ड अ क्वेश्चन येस्टरडे. मुकुंदने काल प्रश्न विचारला. वी मेट लास्ट इयर. आम्ही मागच्या वर्षी भेटलो. शी डिड नॉट क्राय दिस मॉर्निंग. दिस मॉर्निंग म्हणजे आज सकाळी. ती आज सकाळी रडली नाही. आय सॉ अ टायगर ॲट 9 AM टुडे. मी आज सकाळी 9 वाजता वाघ पाहिला. दे केम लेट फॉर द प्रोग्राम. ते कार्यक्रमासाठी उशिरा आले किंवा त्या कार्यक्रमासाठी उशिरा आल्या. त्यानंतर अजून काही वाक्य आहेत तेही आपण बघू शकता. माय 2 brothers व्हिजिटेड माय फार्म लास्ट वीक. माझ्या 2 भावांनी माझ्या शेताला भेट दिली किंवा माझे 2 भाऊ मागच्या आठवड्यामध्ये माझ्या शेतात आले. वी सेलिब्रेटेड हिज बर्थडे लास्ट मंथ. आम्ही मागच्या आठवड्यात त्याचा वाढदिवस साजरा केला. सचिन डिड नॉट प्ले इन 2015. या वाक्यामध्ये बघू शकता तुम्ही डिड नॉट प्ले म्हणजे डिड वापरल्यामुळे प्ले हे क्रियापद वापरलेले, त्याचं V2 प्लेड म्हणजे शेवटी ईडी जोडलेलं, प्रत्यय जोडलेलं, त्या ठिकाणी रूप वापरलेलं नाही. सचिन डिड नॉट प्ले इन 2015. सचिन 2015 मध्ये खेळला नाही. फार्मर्स वर्क रेग्युलरली फॉर अ मंथ. शेतकऱ्यांनी सातत्याने 1 महिनाभर काम केलं. या ठिकाणी भूतकाळामध्ये एखादी क्रिया सातत्याने घडलेली असेल तरी त्याच्यासाठी सुद्धा हा टेन्स वापरला जाऊ शकतो. वी वोन द फर्स्ट मॅच. आम्ही पहिला सामना जिंकला किंवा आम्ही पहिली मॅच जिंकली. दे शाउटेड लाऊडली. शाउट म्हणजे ओरडणे. ते मोठ्याने ओरडले. माय काऊ डिड नॉट ईट ग्रास. माझ्या गाईने चारा खाल्ला नाही. अशा प्रकारे अजून भरपूर वाक्य आपण स्वतः सुद्धा बनवू शकता. आपल्याला जर हवे असतील तर मी या टेन्स मधले अजून भरपूर वाक्य पण देईल, मात्र त्यासाठी नक्की कमेंट करा. कमेंट केल्यानंतर मी अशा प्रकारचे स्टेटमेंट्स
आणि तसेच येस नो क्वेश्चन्स सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध करून देईल. येस नो टाईप क्वेश्चन्स म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर हे हो किंवा नाही एवढंच असतं. अशा प्रकारचे प्रश्न जर आपल्याला बनवायचे असतील तर त्यासाठी रचना आहे. ती रचना म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला, त्या प्रश्नाच्या सुरुवातीला या टेन्स मधलं हेल्पिंग वर्ब वापरणं गरजेचं आहे. या टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब डीड असल्यामुळे डीड किंवा नकारार्थी प्रश्न विचारायचा असेल तर डिडंट याने हा प्रश्न सुरू झाला पाहिजे. मी मराठीमध्ये काही प्रश्न आपल्याला सांगतो. तू काल पुण्याला गेलता का? तू तिला पाहिलं का? शिक्षकांनी पहिला तास घेतला का? किंवा शिक्षक तुला भेटले का? अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला किंवा त्याने तुला सांगितलं नाही का, याचं उत्तर ऑफकोर्स असं असू शकतं, हो त्याने मला सांगितलं, किंवा नाही त्याने मला सांगितलं नाही. हो किंवा नाही किंवा यस किंवा नो अशा प्रकारचं उत्तर ह्या प्रश्नातून मिळत असतं. अशा प्रकारचे अनेक प्रश्न या ठिकाणी आपण पाहू शकता. अशा प्रश्नांच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला पाहिजे. मराठी असेल किंवा इंग्लिश असेल तरी सुद्धा. इंग्लिशमध्ये या प्रश्नांची सुरुवात ही लक्षात ठेवायची. हेल्पिंग वर्ब ज्याला आपण मराठीत सहाय्यकारी क्रियापद म्हणतो त्याने या प्रश्नांची सुरुवात होते. डिड ही टेल यू? त्याने तुला सांगितलं का? डिडंट दे प्ले यस्टरडे? ते काल खेळले नाही का? किंवा त्या काल खेळल्या नाही का? डिड रमेश किल दॅट स्नेक? रमेशने त्या सापाला मारले का किंवा रमेशने तो साप मारला का? डिडंट युअर सिस्टर गिव्ह यू मनी? तुझ्या बहिणीने तुला पैसे दिले नाही का? डिड द ओल्ड डॉग बार्क ॲट यू यस्टरडे? म्हातारा कुत्रा काल तुझ्यावरती भुंकला का किंवा तुला भुंकला का? डिडंट वी आन्सर द क्वेश्चन्स? आम्ही प्रश्नांची उत्तरे दिले नाही का किंवा आपण प्रश्नांची उत्तरं दिले नाही का? डिड शी कम लेट दॅट डे? ती त्या दिवशी उशिरा आली होती का किंवा ती त्या दिवशी उशिरा आलती का? डिडंट हर ब्रदर आस्क हर? हर ब्रदर म्हणजे तिचा भाऊ, आणि त्यानंतर आस्क या क्रियापदाच्या नंतर जे हर आलेला आहे त्याचा अर्थ तिला असं होतं, ते ऑब्जेक्ट आहे. डिडंट हर ब्रदर आस्क हर? तिच्या भावाने तिला विचारले नाही का? डिड टीचर्स टीच वेल? शिक्षकांनी चांगलं शिकवलं का? या ठिकाणी क्रियापदांना म्हणजे हेल्पिंग व्हर्ब्स आणि मेन व्हर्ब्स यांना अंडरलाइन्स केलेले आहेत. त्या ठिकाणी आपण बघू शकता ऑल ऍक्शन व्हर्ब्स और ऑल मेन व्हर्ब्स आर इन बेस फॉर्म. ते सगळेचे सगळे बेस फॉर्म मध्ये आहेत, मूळ रूपामध्ये आहेत, आणि सुरुवात ही या प्रश्नांची डीड किंवा डिडंट अशी झालेली आहे. त्यानंतर या टेन्स मध्ये डब्ल्यूएच क्वेश्चन्स जर आपल्याला तयार करायचे असतील, डब्ल्यूएच क्वेश्चन्स फॉर्म करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा हेल्पिंग व्हर्ब्सचा वापर होतो. काही प्रश्नांमध्ये हेल्पिंग व्हर्ब्स आपण वापरत नाही किंवा नाही वापरले तरी त्या ठिकाणी चालतंय. तर त्या ठिकाणी आपल्याला मेन व्हर्बचं V2 फॉर्म वापरावं लागतंय. आपण पाहू शकता एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला ते समजेलच. पण डब्ल्यूएच क्वेश्चनचं जे स्ट्रक्चर आहे, रचना आहे, ती मी सुरुवातीला तुम्हाला सांगू इच्छितो. ती रचना म्हणजे डब्ल्यूएच वर्ड सुरुवातीला येतो किंवा सुरुवातीला वापरायचा असतो. त्यानंतर हेल्पिंग वर्ब डीड किंवा डिडंट म्हणजे होकारार्थी नकारार्थी त्याच्यावरती डिपेंड करतं. त्यानंतर सब्जेक्ट आहे म्हणजे वाक्यामध्ये ज्या व्यक्तीविषयी किंवा ज्याच्या कशाविषयी आपण विचारतो तो वाक्याचा करता. त्यानंतर बेस फॉर्म वापरायचा आपल्याला. बेस फॉर्म जर डीड असेल तर बेस फॉर्म, अदरवाइज डीड नसेल तर V2 फॉर्म वापरायचा आहे. आणि नंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट रिमेनिंग पार्ट ऑफ दॅट सेंटेन्स त्या ठिकाणी वापरायचा आहे. त्या ठिकाणी आपण डब्ल्यूएच क्वेश्चन्स पाहू शकता. व्हॉट डीड यू टेक? या ठिकाणी अंडरलाईन करायचं राहिलेलं आहे, परंतु तरी सुद्धा मुद्दा म्हणून ते अंडरलाईन यासाठी ठेवलेलं आहे की तुम्ही स्वतः त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब काय आणि मेन वर्ब काय ते शोधावं. व्हॉट डीड यू टेक? तू काय घेतले? टेक म्हणजे घेणे, आणि डीड प्लस टेक इज इक्वल टू टूक, TOOK. टूक म्हणजे घेतले. ज्यावेळेस डीड आणि टेक वापरलेले याचा अर्थ टूक असा होतो, व्हॉट यू टूक. परंतु तशा प्रकारे वाक्य बनवलं जात नाही. ते इन्फॉर्मल स्पीच मध्ये चालू शकतं, पण फॉर्मल स्पीच मध्ये व्हॉट डीड यू टेक असंच बोलायचं आहे, आणि हेच एकदम ग्रामॅटिकली करेक्ट आहे, हे लक्षात ठेवा. व्हॉट डीड यू टेक? तू काय घेतलं किंवा तुम्ही काय घेतलं. व्हेन डिड शी क्राय फॉर मनी? ती पैशासाठी केव्हा रडली. व्हेअर डिडंट दे सीट यस्टरडे? ते काल कुठे बसले नाही. व्हाय डिडंट युअर ब्रदर अटेंड द क्लास? तुझ्या भावाने क्लास का अटेंड केला नाही किंवा तुझा भाऊ क्लासला उपस्थित का राहिला नाही. हु किल्ड द स्नेक? आता या ठिकाणी पहा, हुच्या नंतर सब्जेक्ट नाहीये. ऍक्च्युली हा जो प्रश्न आहे हुचा,
हा प्रश्नच कर्त्यासाठी म्हणजे सब्जेक्टसाठी कोणी साप मारला म्हणजे साप मारण्याची क्रिया करणारा कोण आहे याचा अर्थ सब्जेक्टसाठीचा प्रश्न आहे. आणि तिथे सब्जेक्ट नसल्यामुळे आपण डायरेक्टली व्ही2 वापरले, किल्ड, ईडी जोडून. हू किल्ड द स्नेक, कोणी साप मारला. परंतु हे जर वाक्य, हा जर प्रश्न नकारार्थी निगेटिव्ह असता तर मात्र त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब नक्की वापरावं लागणार. ते प्रश्न असा होणार, हू डिडंट किल द स्नेक, कोणी साप मारला नाही. हू डिडंट हेल्प यू, तुला कोणी मदत केली नाही. अशा प्रकारे डिडंट वापरल्यानंतर पुन्हा किल म्हणजे बेस फॉर्म त्या ठिकाणी येणार. हुज कार डिडंट ही वॉश, त्याने कोणाची गाडी धुतली नाही. विच हॉर्स डिड दे सेल, त्यांनी कोणता घोडा विकला. हाऊ मच वॉटर डिड ऑक्स ड्रिंक, बैलाने किती पाणी पिले किंवा बैल किती पाणी पिला. हाऊ मेनी स्टुडंट्स डिडंट प्ले क्रिकेट, किती विद्यार्थी क्रिकेट खेळले नाही. डिडंट म्हटलं की नाही आणि खेळले नाही, खेळत नाही किंवा खेळणार नाही तसं नाही. खेळणार नाही म्हटलं तर भविष्य काळ, खेळत नाही म्हटलं की सिंपल प्रेझेंट आहे. बट खेळले नाही म्हणजे भूतकाळ, हे लक्षात ठेवायचं आहे. अगदी शॉर्ट बट स्वीट तुम्हाला हे माहिती मी दिलेली आहे. परंतु आपल्या सर्वांना एक विनंती आहे की जर आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समाधानी असाल आणि अशा प्रकारचे अजून वाक्य तुम्हाला हवे असतील तर कृपया कमेंटमध्ये कळवा. मी जास्तीत जास्त वाक्य आपल्यासाठी देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.